विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील लेट्स मार्च हा जो धडा आहे त्या धड्यावरील पार्ट 2 मधील काही ग्रामरची वाक्ये पाहणार आहोत. त्यालाच आपण टेक्स्चुअल ग्रामर असं म्हणतो. Number 1. You may ask that. Find out model auxiliary and write its purpose. विद्यार्थ्यांनो, आपल्याला या वाक्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी शोधून काढायचे आणि त्या मॉडेल ऑक्झिलरीचा पर्पज लिहायचा आहे, म्हणजे हेतू सांगायचा आहे. या वाक्यामध्ये मे हे मॉडेल ऑक्झिलरी आहे आणि मे हे जे मॉडेल ऑक्झिलरी आहे ते पॉसिबिलिटी शो करतं आणि म्हणून मी इथे उत्तर लिहिलंय मे शोज पॉसिबिलिटी. या वाक्याच्या अर्थावरून सुद्धा आपल्याला त्याचा पर्पज समजतो. यू मे आस्क दॅट, तुम्ही कदाचित ते विचारू शकता. यामध्ये शक्यता सांगितलेली आहे, पॉसिबिलिटी सांगितलेली आहे आणि म्हणून मे ह्या मॉडेल ऑक्झिलरीचा पर्पज पॉसिबिलिटी आहे. दुसरं वाक्य बघूया. ही आस्क्ड द बर्ड, व्हॉट आर यू डुईंग हिअर? चेंज इट इन इनडायरेक्ट नॅरेशन. आपलं दिलेलं जे वाक्य आहे ते डायरेक्ट स्पीचचं आहे आणि आता आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचंय. त्याचं दिलेलं जे वाक्य आहे ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि जेव्हा आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतो इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचं, तेव्हा कॉमा इंटिन्युएटेड कॉमाच्या ठिकाणी जो WH वर्ड आलेला आहे तोच WH वर्ड आपण घेतो आणि त्यानंतर दिलेला जो प्रश्न आहे त्याचं साधं वाक्य करतो आणि मग साध्या वाक्य करून त्याचा पास्ट टेन्स करतो. इथे बघा, आपण उत्तर पाहूया. ही आस्क्ड द बर्ड. What he was doing there. इथे WH वर्ड what मी जसाला तसा घेतला आणि आर यू डुईंग हिअर या वाक्याचं आधी मी साधं वाक्य करून घेतलं, यू आर डुईंग, आणि मग त्याचा मी पास्ट टेन्स केला आणि मग इथे यू ही साठी वापरले आणि म्हणून ही वॉज डुईंग हिअरचं देअर. थर्ड सेंटेन्स. माय टीचर हॅड नो आन्सर, मेक इट अफर्मेटिव्ह. म्हणजे दिलेलं जे वाक्य आहे ते निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे आणि आता आपल्याला वाक्य बनवायचे होकारात्मक. वाक्याचा अर्थ काय आहे? माय टीचर हॅड नो आन्सर, माझ्या शिक्षकाकडे उत्तर नव्हते. या वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला होकारात्मक वाक्य बनायचे. नो आन्सर म्हणजे उत्तर नव्हते, म्हणजे निशब्द होते आणि म्हणून मी इथे माय टीचर वॉज स्पीचलेस असं अफर्मेटिव्ह सेंटेन्स केलेला आहे. या वाक्याचा अर्थ काय होतो? माझे शिक्षक निशब्द झाले होते, म्हणजेच माझ्या शिक्षकाकडे उत्तर नव्हते. Sentence number 4. The boy's father said to the writer, Sir, I have never thought about it. We are born to work. Use indirect narration. हे सुद्धा वाक्य डायरेक्ट इनडायरेक्टच आहे. या दिलेलं वाक्य जे डायरेक्ट स्पीच मधलं आहे त्याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचे. दिलेल्या वाक्यामध्ये विधानात्मक म्हणजे साधे वाक्य वापरलेले आहेत.
आणि अशा वेळेस आपण कॉमा इंटोनेटेड कॉमाच्या ठिकाणी दॅट घेतो आणि दिलेल्या वाक्याचा फक्त भूतकाळ करतो. द बॉयज फादर टोल्ड द रायटर. इथे सर हा उल्लेख रायटरसाठी केलेला आहे आणि म्हणून मी इथे रायटर लिहिले. द बॉयज फादर टोल्ड द रायटर, कॉमा इंटोनेटेड कॉमाच्या ठिकाणी दॅट घेतलं. आय हॅव नेव्हर थॉट. आय हे जे प्रोनाऊन आहे ते त्या मुलाच्या वडिलांबद्दल आहे आणि म्हणून तिथे ही हे प्रोनाऊन घेतलंय. हॅवचं हॅड गेलं. म्हणजेच दॅट ही हॅड नेव्हर थॉट अबाउट इट. आता पुढचं वाक्य आपल्याला कंटिन्यू करायचंय म्हणून मी इथे लिहिलंय ही फर्दर टोल्ड हिम दॅट दे वेअर बॉर्न टू वर्क. उईचं इथे दे झालं आणि आरचं वेअर, कारण आपण जे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे ते आपण पास्ट टेन्स मध्ये कन्वर्ट केलं डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना. सेंटेन्स नंबर 5. We live in an age of rapid globalization. फ्रेम yes no टाइप क्वेश्चन. दिलेलं जे वाक्य आहे ते साधं वाक्य आहे आणि त्याचं आपल्याला व्हर्बल क्वेश्चन बनवायचं आहे. त्यालाच आपण yes no टाइप क्वेश्चन असं म्हणतो. yes no टाइप क्वेश्चन म्हणजे असा प्रश्न की ज्याचं उत्तर हो किंवा नाही असं देता आलं पाहिजे. त्यालाच वेगळा शब्द मी व्हर्बल क्वेश्चन म्हटलंय, म्हणजेच व्हर्बनी सुरुवात झाली पाहिजे. या ठिकाणी लिव हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि म्हणून इथे मी डू हे व्हर्ब घेतलं आणि त्यानंतर सब्जेक्ट. आपल्या इंटरोगेटिव्ह सेंटेन्सच्या वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतं, फॉर एक्झाम्पल आता इथे व्हर्ब आहे म्हणून व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. आता इथे आपला येस नो टाइप किंवा व्हर्बल क्वेश्चन कसा होईल, डू वी लिव्ह इन अन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन क्वेश्चन मार्क. सेंटेन्स नंबर 6. Children are questioning our inaction and watching our actions. Use not only but also. या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचे. जेव्हा आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरतो तेव्हा समान दर्जाचे दोन वर्ब, दोन नाउन, दोन विशेषण, क्रियाविशेषण असे दोन समान भाग त्या वाक्यामध्ये असतात आणि ते भाग अँडने जोडलेले असतात. अशा वेळेस आपण पहिल्या भागाच्या पूर्वी नॉट ओनली वापरतो आणि अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो वापरतो. या ठिकाणी क्वेश्चनिंग आवर इन ऍक्शन आणि वॉचिंग आवर ऍक्शन्स हे दोन इक्वल भाग या ठिकाणी वापरलेले आहेत. क्वेश्चनिंग आणि वॉचिंग हे वर्ब आहेत. आता बघा आपलं आन्सर कसं होईल, चिल्ड्रन आर नॉट ओनली क्वेश्चनिंग आवर इन ऍक्शन but also watching our actions. Sentence number 7. His answer made me angry. Rewrite the sentence beginning with I. हे वाक्य चेंज द वॉइसचं आहे. आपल्याला इथे ऍक्टिव्ह वॉइस दिलाय आणि तो पॅसिव्ह वॉइस करायचा आहे आणि त्यांनी सूचना पण दिली आहे की वाक्याची सुरुवात आयने करा. इथे मी हे ऑब्जेक्ट आहे. जेव्हा आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करतो तेव्हा त्याचा आपण आय घेतो आणि दिलेल्या वाक्यामध्ये भूतकाळ आहे आणि त्यामुळे टू बीचं क्रियापद आयच्या पुढे आपण वॉज घेतलं. दिलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं. आय वॉज मेड अँग्री बाय हिज आन्सर. सेंटेन्स नंबर 8. वी मस्ट कीप आवर प्रॉमिसेस. रिराईट द सेंटेन्स युझिंग मॉडेल ऑक्झिलरी शोईंग ॲबिलिटी. या वाक्यामध्ये आपल्याला मॉडेल ऑक्झिलरी जे ॲबिलिटी शो करतं ते घ्यायचे आणि ॲबिलिटी शो साठी कॅन हे मॉडेल ऑक्झिलरी आपण वापरतो. दिलेल्या वाक्यामध्ये मस्ट हे मॉडेल ऑक्झिलरी आहे त्या ठिकाणी आपल्याला
कॅन फक्त लिहायचा आहे, एवढाच बदल आपल्या वाक्यामध्ये करायचा आहे. वी कॅन कीप आवर प्रॉमिसेस. सेंटेन्स नंबर 9. इट स्टील मेक्स मी अँग्री. आयडेंटिफाय द टेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये कोणता काळ आहे ते ओळखायचं आहे. या ठिकाणी तृतीय पुरुषी कर्ता आणि क्रियापदाला यस लागलेला आहे आणि यावरून आपल्याला समजतं की हे जे वाक्य आहे ते सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. सेंटेन्स नंबर 10. व्हॉट आर वी वेटिंग फॉर? राईट द टाईप ऑफ सेंटेन्स. आता तुम्हाला हे सहज सांगता येईल की व्हॉटने सुरुवात झालेली आहे, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि म्हणून हे जे वाक्य आहे ते प्रश्नार्थक वाक्य आहे आणि त्याच्यामध्येही WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. हे अगदी योग्य उत्तर आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतील, पण WH इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं लिहिलं तर आणखीनच तुमचं उत्तर अगदीच बरोबर होईल. अशा प्रकारे आपण व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये 10 वाक्य ग्रामरचे पाहिलेले आहेत. मुलांनो, तुम्हाला जर तुमच्या मनात काही शंका असेल तर मला कॉमेंटमध्ये जरूर विचारा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.